कलम बोरीचीवाडी मैदानामध्ये सुंदर अशी प्रेक्षणीय लढत झाली। आपला पोलीस आणि भवानी आणि विरुद्ध गाडी होती कुटारीचा सोन्या आणि स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके यांचा अर्जुन। आणि यामध्ये पोलीस दादा भवानी गुलालाचे मानकरी झाले। तर सर्व मालक पाठी राखे आपल्या समोर आहेत। तर दादा काय सांगाल या शर्यतीविषयी? गुलाल झाला आपला शर्यतीविषयी आम्हाला आमच्या पूर्ण ग्रुपला चांगला आनंद आहे आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही गाडी आम्हाला पहिल्यासाठी आम्ही बैल मागत होतो कुटारीवाल्याने सोन्याला। पूर्ण सीझनमध्ये मला वाटतं 4-5 टाईम तर आम्ही बैलासाठी पहिल्या मागितला, पण आम्हाला हा देतो असंच करत राहिलं। आणि आज त्याचीच गाडी आम्ही विरुद्ध आम्ही नाव सोडला होता पिंजोरला आणि ते आमचं नाव फिरवलं आणि ती ते सोन्याची गाडी आम्ही नक्कीच तुमच्या बाबांचा मला वाटतं आज वाढदिवस होता स्वर्गीय किशोर अनंत पाटील आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मला वाटतं हा गुलाल झाला आणि खूपच महत्त्वाचा गुलाल असेल तुमच्यासाठी। खूपच महत्त्वाचं आमचं कसं जरी आमचे तात्या जरी आमच्यात नसले तरी प्रत्येक मैदानात आम्ही तात्यांची आम्हाला आठवण येते आणि आम्हाला त्यांची कमी भासते। आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आमच्या पोलिसने गुलाल केल्यावर आम्हाला चांगला अभिमान आहे आणि पूर्ण आमची दादा सरकार पोलीस माझ्या ग्रुप यांना सर्वांना आनंद। तर सर्वात पहिले ते तुमचा परिचय द्या ना, मला सांगा ना पोलीस कुणाच्या नावाने बोलतो आणि आज काय झालं या शर्यतीबद्दल सांगा। पोलीस जय श्रीराम प्रसन्न स्वर्गीय किशोर अनंत पाटील विराज प्रवीण शेठ पाटील बोनवले यांच्या नावाने गाडी पळते। तर आजच्या नियोजनाबद्दल सांगा ना, कसं काय नियोजन झाला? भवानीचा पायरा वगैरे कसा घडून आला? या अचानक पायरा झाला आपल्या, मला वाटतं आजचं मैदान बोनवलीचाच आपलं मैदान होता, ते पावसामुळे तो मैदान कॅन्सल झाला ना अचानक मला महेश शेठचा फोन आला का बैल घेऊन आपण गाडी पळूया बोरीचीवाडीला। आणि शर्यत कशी काय घडून आली? शर्यत अशी घडून आम्ही नाव सोडला आणि त्याही आमचं नाव फिरवला कुटारीवालीने। तर कसं काय शर्यतीला ड्रायव्हर वगैरे कोण होता आपल्या गाडीवर? अरुण ड्रायव्हर चिंचवली। आणि पोलीसची सुट्टी वगैरे कोणी केली? पोलीसची सुट्टी मला वाटतं हरेश गायकर गोलवली आणि केशवदादा दलवी आणि हरिदास माडवी कैलवाल। नक्कीच। तर आणि पोलीसबद्दल काय सांगाल तुम्ही? कसं काय तुम्हाला आज मोठा हा गुलाल तर मला वाटतं खूपच महत्त्वाचा होता आणि आकाश राऊत यांनी सांगितलं पण होतं का पावसाळी म्हणजे बिंजोडच्या शेवटी जो गुलाल घेतो तोच खरा बिंजोडचा बादशाह आणि आज नक्कीच हा महत्त्वाचा गुलाल आहे। पोलीसबद्दल काय सांगाल? आम्हाला तर खूप आनंद आहे पोलीसने आज आम्हाला गुलाल दिल्याबद्दल आमच्या ग्रुपला आणि आम्हाला सर्वांना आनंद। आणि आम्हाला आमच्या तात्यांच्या स्मरणार्थ आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त पण आम्हाला गुलाल झाला। आणि आमचे छोटे बंधू मेघनाथ पाटील यांचा सुद्धा वाढदिवस आहे, रविकांत पाटील असे आमचे पप्पू शेठ पाटील मांगरूळचे उपाध्यक्ष, PS पाटील मांगरूळचे आपले जांभिलीपाड्याचे सर्व आज म्हणजे 1 जून म्हणजे बऱ्याचशा लोकांचा वाढदिवस असता आणि सर्वांच्या जेवढ्या 1 जूनला ज्यांचा वाढदिवस असेल त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आमचा पोलीस गुलालाचा मानकरी झाला, त्याच्याबद्दल आम्ही एकदम म्हणजे खुश आहे। त्यांना गुलाल तुम्ही प्रदान करता काय? हा, आम्ही त्यांच्या तात्यांना म्हणजे आणि आमचे जे आहेत आता सर्व वाढदिवसाने त्यांच्या समर्पित करतो गुलाला मी आज पोलीस। तर पोलीस तुमच्या दावणीला कधीपासून आहे काय सांगाल? पोलीस आता आमच्या दावणीला मला वाटतं मागच्या वर्षी आम्ही 1 वर्ष होऊन मला वाटतं एक 1.5 वर्ष झाला असेल आमच्या दावणीला पोलीसला। तर 1.5 वर्षात त्यांनी तुमचं खूपच नाव केलंय। हा, नाव केले म्हणजे बैल मागच्या वर्षापासून चांगला पळत होता, पहिल्यामुळं कुठंतरी बैल थोडासा उजेडात येत नव्हता। तर आता म्हणजे चांगलं त्यांनी गुलाल आम्हाला केले म्हणजे आम्हाला भरपूर आनंदच आहे। तसं सोन्या म्हणजे कुटारीचा सोन्या म्हणजे एक टॉपमधला बैल आहे आणि ती गाडी जर आम्ही आमच्या बैलांनी विरोधात असताना ती गाडी जर आम्ही गुलाल प्राप्त केला तर आम्हाला भरपूर आनंद आहे। 100%। तर तुम्ही पैऱ्याचं सांगताय, आधी पोलीसला पैरे भेटत नव्हते, तर आता आपल्या पोलीसने गुलाल तर खूपच महत्त्वाचा घेतला आणि याच्यानंतर पैऱ्याचे वगैरे खूपच फोन येतील, तर कसं काय असेल नियोजन? हां, आम्हाला बघा आम्हाला जो पण फोन येतो आम्ही त्याला पैऱ्याला आम्ही कोणाला नाकार देत नाही, आम्ही प्रत्येकाला देतो बैल गुलाल पैऱ्यासाठी देतो। तर याच्या पुढचं कसं काय नियोजन असेल पोलीसचं? बघू याच्या पुढं काय आता बघू 5 तारखेचा काहीतरी याचा गटाचा मैदान आहे इथेच। तर इथं बोरीचीवाडीला पुकारले तर बघू तिथं हा 1-2 आलेला आहे मला फोन। बघू आता का आम्ही ठरू कसं का आज कन्फर्म करू कुठला बैल चालवायचा। म्हणजे 3 फेऱ्याला पळणार आहे का आपला पोलीस? हा, मग आता जर बिनजोड मध्ये नाही असेल तर मग 3 फेऱ्याला बैल पळेल। आता पावसाळ्यामध्ये आपले बिनजोड तर बंद होतील, त्याच्यानंतर बैल घाटावर जाईल का कुठे असेल काय सांगा? बघू जर आम्हाला जर चांगला माणूस जर तिकडं घाटावर सांभाळणार भेटला कुठं तर ते आम्ही पाठवणार, नाही तर मग घरीच ठेवणार आहे। काय असलं आपल्याला वाटलं तिकडं मैदान कुठला चांगला बिनजोड असेल किंवा आपला जर गटाचा असेल तर आम्ही इथं घेऊन जाऊ बैल।
तर किती दादी आपला पोलीस? बैला तर साई दादी झाले का? आम्ही घेतला तर चौसा होता बैल. चौसा असताना घेतला साई दादी. त्याचा स्वभाव वगैरे कसा आहे काय सांगाल? मारा वगैरे धावतो? तसा शांत आहे पण तेवढाच रागीट पण आहे तो, मार्का पण आहे. तर आपल्या दादा दावणीला पोलीस सारखे किती अजून बैल आहेत काय सांगाल? आमच्या दावणीला आता सध्या 3 बैल आहेत, एक वासरू आहे छोटा, पोलीस आहे, भाज्या आहे आणि बाजूला एक लहान वासरू आहे. म्हणजे आताच घेतले, आदर एकदम लहान आहे, 6-7 महिन्याचा वासरू आहे. यांनी तुमचं पळून तर खूपच नाव केलंय. तर याच्याकडून अजून तुम्हाला अपेक्षा काय असतील ना? काय याच्यामध्ये काय भविष्य बघताय तुम्ही तुमच्या? अपेक्षा तर आमच्या आहेत पण आता तो जसा अपेक्षा आमच्या तो पूर्ण करीलच. आम्हाला जसं पहिलं जर बैलाला चांगला असतं तर तो चांगलं 1 नंबरमध्येच गाड्या खेळणार. आज गुलाल झाला तर सर्वात महत्त्वाची म्हणजे टीम वर्क आणि नक्कीच सर्व पोरं तुमच्या पाठीशी असतात. तर आर्यस दादांनी मला आधीच जाताना सांगितलं होतं का 100% आपला गुलाल आहे. तर काय सांगशील आर्यस दादा आज गुलालाबद्दल? गुलाल तर होणार होता, मी तुला बोललेलोच ना. लोक बोलतात का तुमचा बैल कमी पडतो, पण आज त्याने दाखवून दिला 1 नंबरची गाडी. 100%. आमच्या बैलावर विश्वास आहे ना, 1 नंबरमध्ये आहे ना, राहणार कोणी. तर कसं काय आता याच्या पुढचं नियोजन कसं असेल? याच्या पुढचं नियोजन बघू आता, जसं आपल्याला पहिरं होतील तसं आपण नियोजन करणार. आणि आजच्या भवानीबद्दल काय बोलाल? भवानी मुलेच आपली म्हणजे भवानीचा पायरा होता, गाडी झाली, भवानीला काय सांगाल म्हणजे त्याच्याबद्दल? भवानी तर काय आता एक टॉपमध्येच बैल 1 नंबरमध्येच पळतो, त्याचा काय विषय नाही. ते अचानक पायरा घडून आला आमचा. मग या पायरा कधी आता टिकून राहील का काय वाटतं तुम्हाला? हा पळल ना परत, हे गाडी कधी पळल आता बघू. आता योगा येईलच आज, कधी पुढच्या मैदानाला आला तर ही गाडी नक्कीच पळल. तर नक्कीच आता शुभेच्छा असतील, असाच गुलाल तुम्हाला घेऊन देईल पोलीस आणि नक्कीच तुम्हाला गुलाला ठेवील तुमच्या दावणीला आणि शुभेच्छा असतील. धन्यवाद.